अहो पण सिद्धिराज, जर का प्रकाशनी त्याला पैसे कोणी दिले होते हे सांगितलंच नाही तर खरा गुन्हेगार कसं समोर येणार? बरोबर आहे भावना, पण आधी त्याला कोर्टात तर येऊ दे. कोर्टात येण्यासाठी त्याला कबूल करणं गरजेचं होतं की आम्ही तुला खरा गुन्हेगार सांगायला भाग नाही पडणार म्हणून. अगं तो कोर्टात यायला तयार झालाय ना, हेच खूप आहे आपल्यासाठी. निदान वेंकी दादा तरी सुटेल, आणि वेंकी दादा एकदा सुटला ना की आपण खरा गुन्हेगार कोण आहे याच्याकडे वळू शकतो ना. बरोबर आहे तुमचं सिद्धिराज. उगाच त्याला खरं बोलायला भाग पडायच्या नादात तो कोर्टातच आला नाही असं नको व्हायला. नाही, आणि भावना अगं तुला खरं सांगू का, म्हणजे प्रकाश प्रकाश मला चांगला वाटलं ग. म्हणजे तू एकदाही मला असं बोलला नाही की मी वेंकी दादाकडून पैसे नाही घेतलेत किंवा तसं काही नाही केलं. म्हणजे बघ ना, खरं तर तो आरामात पलटी मारू शकला असला, पण तो खरं बोललाय. आणि मला काय वाटतं माहिती आहे का, जेव्हा तो कोर्टात येईल ना तेव्हा तू हवे ते त्याला प्रश्न विचारून ना जास्तीत जास्त माहिती काढण्याचा प्रयत्न कर. काय माहिती, कदाचित वेंकी दादाला सोडवता खरा गुन्हेगार कोण आहे याचा एक क्लू मिळेल आपल्याला. नाही नको सिद्धिराज. अहो तुमच्या शब्दाखातर तो आपल्याला मदत करायला तयार झालाय. आपण जर का प्रश्न विचारून त्याला असं गुरफटवलं तर त्याला फसवल्यासारखं होईल ना, आणि आपण कुणालाही फसवायला नको. आपण भावना सगळंच कसं मिळेल आपल्याला? हा, कुठेतरी तडजोड करावीच लागणार आहे ना आपल्याला. नाही, तो प्रकाश सुद्धा कितीही चांगला असला तरी शेवटी तो सुद्धा चुकलाच आहे ना. गप्प राहण्यासाठी त्याने सुद्धा पैसे घेतलेच आहे. मग तो जर अडकला किंवा काही प्रॉब्लेम मध्ये आला तर खरं सांगू मला इतका काही फरक नाही पडत. आणि हे बघ, वेंकी दादाला सोडवणं हा जरी आपला मेन टार्गेट असला ना तरी शेवटी आपल्याला खरा गुन्हेगार कोण आहे ते पाहिजेच आहे ना. त्यामुळे खरा गुन्हेगार कोण आहे यापेक्षा महत्वाचा दुसरा कोणी नाही आहे. तो प्रकाश सुद्धा नाही. कोण आहे? अहो मी आरती. काय करताय तुम्ही? दार उघडा की. आलो आलो 2च मिनिट. काही काम करताय काय? म्हणजे मी मदत केली असती म्हणून म्हणलं दार तर उघडा. दादा. काय ग, काय झालं? अहो जयंत दादा दारच उघडत नाहीयेत. काय तर काम करतायत वाटतं. जयंतराव, हा हा आलो आलो 2 मिनिटं. के बघा हो केवढे काम कॉट हलवून ठेवलाय त्यांनी. मला का नाही सांगितलं? मी मदतीला आले असते ना. उगं काही झालं असतं म्हणजे तुम्हाला. नाही पण मला कळत नाही हे का सरकवली तुम्ही? सांगितलं होतं ना की असं काही करू नका म्हणून. म्हणजे असं अंधश्रद्धेच्या मागे धावू नये जयंतराव. नाही आई, मी त्यासाठी बेड नाही हलवलं. मग ते मी बेड खाली ते तुमची अंगठी बिंगठी पडली होती का? हो, ती अंगठी बेडच्या खाली पडली होती म्हणून मी बेड हलवलं. पण मग ती शोधायला दार का बंद करून घेतलं? ते मी ऍक्च्युली आपल्याला काठचा आवाज येऊ नये ना म्हणताना दार लावला असणार आहे त्यांनी. ऑफकोर्स म्हणजे उगाच तुम्हा सगळ्यांना कशाला ना त्रास म्हणून मी ते दार लावून घेतलं होतं. जयंतराव काय तुम्ही पण. बरं आता ते सगळं राहू द्या. घामाघूम झालात तुम्ही. या जरा पंख्याखाली बसा. मी पटकन सरबत आणते.
ये ग. चला जयंत दादा या बसा बरं. हो. चांगला दम दिलास ना, मग झाला. हॅलो. काय? अरे पळून गेला. अरे कसा काय पळून गेला? कोणी झालं त्याला पळून? अरे तुम्हाला लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना रे. अरे पळून, अरे तोंड वर करून काय सांगतोय पळून गेला? जा शोध त्याला, शोध. अधिराज, कोणाचा फोन होता? पळून गेला. अरे कोण पळून गेला? पप्पा, प्रकाश पळून गेला. कोण पळून गेला रे? अरे कोण पळून गेला? भावनाचा साक्षीदार पळून गेला. खरं तर या गोष्टीचा आनंद व्हायला काहीच हरकत नाही. पण कसं आहे ना, तिनं गाडे पाटील घराण्याची सून म्हणून ही केस लढवण्याचं ठरवलंय. त्यामुळं हळहळ तर वाटतेच. देव करो आणि तिचे सगळे साक्षीदार लवकरात लवकर सापडो. हो कुठे? दळवी इथेच राहतात ना? हो मीच दळवी. बोला काय काम आहे? हा मला ना जरा हे नाही आम्हाला काही विकत घ्यायचं नाही. आमच्याकडे सगळ्या वस्तू आहे. कळलं ना? तुम्हाला ज्यांनी पाठवलंय त्यांना सांगा आम्हाला हे नकोय म्हणून. कळलं ना? हा. हो तुमच्यासारखी माणसं मार्केटिंगला येतात, आमचे स्कॅनर मागतात आणि अकाउंट रिकामी करतात. माहिती आहे आम्हाला. अहो मी तुम्हाला इथे डबा द्यायला आले. नकोय आम्हाला तुमचा डबा. पण हा तुमचाच डबा आहे. आमचा डबा हा तुमच्याकडे कसा काय असेल? तुम्ही दळवी आहात. हो हे दळवींचं घर आहे. होय मग तुम्हाला दळवींचे डबे माहिती असतील. अगदी. हा घ्या डबा, खात्री करून घ्या नाव बी असेल त्याच्यावर.